नमस्कार, मी दुर्गेश सोनार. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आजचा आवाज जो आहे, आजचा विषय जो आहे तो आहे मराठा समाजाचा मूक मोर्चा. मराठा समाजाचे मूक मोर्चे राज्यातल्या गावोगावामध्ये लाखोंच्या संख्येनं आता सुरू आहेत. लाखो मराठा समाज बांधव त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी म्हणून आता रस्त्यावरती उतरलेले आहेत. आज हे सगळे समाज बांधव, जे मराठा समाजातले समाज बांधव आहेत, हे सगळे आज नाशिकमध्ये जमलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाशिक ही पावनभूमी मानली जाते, ते तीर्थक्षेत्र मानलं जातं आणि नाशिकमध्ये जो कुंभमेळा भरतो त्याची एक वेगळी परंपरा आहे. पण एका अर्थाने आजचा विचार जर आपण केला तर या तपोवनाच्या भूमीमध्ये आज हे सगळे मराठा बांधव जे जमलेले आहेत ते वेगळ्या मेळ्याच्या अनुषंगानं जमलेले आहेत. हा मराठा समाजाचा एक वेगळ्या अर्थानं एक कुंभमेळा आहे. त्यांच्या हक्कांच्या मागणीसाठीचा हा त्यांचा कुंभमेळा आहे. जसं त्यांची कॅचलाईन आहे, या मोर्चाची जी कॅचलाईन आहे ती निशब्द मनांचा प्रक्षुब्ध हुंकार, आणि मला वाटतं कुठेतरी हा मोर्चा मूक जरी असला तरी त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या तीव्र आहेत, त्याचा आवाज जो आहे तो प्रचंड आहे. हा मागण्यांचा, हा अन्यायाचा जो सोसलेपणाचा जो ज्वालामुखी आहे, हा ज्वालामुखी आता या सगळ्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठे आतमध्ये धुमसतो आहे आणि तो बाहेर पडू पाहतो आहे. आणि याच अनुषंगाने हे सगळे मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत, मोर्चामध्ये जमलेले आहेत, लाखोंच्या संख्येनं जमलेले आहेत. काल नगरचा जो मोर्चा झाला तो रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा मोर्चा होता. या मोर्चाचे जे वैशिष्ट्य आपल्याला वारंवार दिसलेलं आहे ते म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने असा हा मोर्चा दिसतो. त्याची एक विशिष्ट आचारसंहिता असते, त्याची रचना ठरलेली असते. सुरुवातीला असतात छोटी छोटी मुलं असतात, शाळकरी मुलं असतात, महिला असतात, आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे समाज बांधव आहेत, कार्यकर्ते आहेत ते असतात, आणि सगळ्यात शेवटी जमलंच तर मग राजकीय नेते असतात. राजकीय नेत्यांना या ठिकाणी अजिबात महत्व नाही. महत्व कोणाला आहे तर मराठा समाजातल्या सर्वसामान्य लोकांना महत्व आहे. त्यांच्या मागण्या अत्यंत तीव्र आहेत, अत्यंत रास्त आहेत. त्यांना त्यांचे प्रश्न मांडायचे आहेत, त्यांना त्यांचा आवाज मांडायचा आहे, आणि हा आवाज मांडण्यासाठी म्हणूनच आज स्टुडिओमधनं बाहेर मी या ठिकाणी नाशिकमध्ये आलेलो आहे. रोजचा शो आपण स्टुडिओमधून करतो, पण आजचा शो हा जाणीवपूर्वक आपण नाशिकमधनं करतो आहोत. ज्या तपोवनाचा आपण उल्लेख करतोय, ज्या तपोवनामध्ये हे सगळे लोक एकत्र आलेले आहेत, याच तपोवनामध्ये भगवान श्री रामानं रावणाच्या दहनासाठीची जी मोहीम आहे ती इथून सुरू केलेली होती. एका अर्थानं अॅट्रॉसिटी असेल, आरक्षणासारखा विषय असेल, हक्कांचा विषय असेल, आधुनिक काळातले हे सगळे जे फोफावणारे राक्षस आहेत त्या राक्षसांचं दहन करण्यासाठी हे सगळे मराठा बांधव जे आहेत त्या तपोवनापासून सुरुवात करतायत. एका अर्थानं सामाजिक अभिसरणाचा विचार करत असताना, सामाजिक क्रांतीचा विचार करत असताना तपोवनाची ही भूमी, नाशिकची ही भूमी सर्वार्थानं ऐतिहासिक ठरणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आजचा हा शो आवाज महाराष्ट्राचा आपण जो करतो आहोत तो याच मुद्द्याच्या अनुषंगानं करतो आहोत की मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या नेमक्या काय आहेत, त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत, त्यांना नेमकं काय मांडायचं आहे, त्यांचा आवाज जो आतला आहे तो कुठेतरी दबला गेलाय असं वाटतंय, तो नेमका काय आहे. निमित्त कोपर्डीचं आहे, एका भगिनीवरती झालेल्या अन्यायाचं ते निमित्त आहे, पण तरी सुद्धा त्या निमित्ताच्या पार्श्वभूमीवरती का होईना वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन हे सगळे मराठा बांधव एकत्र येत आहेत. ही वेगळ्या अर्थानं सामाजिक अभिसरणाची नांदी म्हणायला हवी. याच मुद्द्याच्या अनुषंगाने या सगळ्यांशी मला बोलायचं आहे. मी सुरुवात एका भगिनीपासून करणार आहे. ताई, तुझं नाव काय? रेश्मा कुमावत. तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात. नेमकी तुमची मागणी काय आहे? कोणत्या कारणाने तुम्ही या ठिकाणी मोर्चामध्ये आलेला आहात? कोपर्डीच्या आरोपींना फाशी भेटलीच पाहिजे. आज मुली असुरक्षित आहे का तर या आरोपींमुळे, या अशा लोकांमुळे मुलींना सुरक्षित वातावरण नाही, बाहेर पडता येत नाही, स्वतः स्वतंत्र राहता येत नाही. तिला बंधन आहे, तिला सुरक्षा भेटली पाहिजे. महिलेला, मुलींना सुरक्षा भेटली पाहिजे असं या ताईचं म्हणणं आहे की मुलींना एक सुरक्षित वातावरण कुठे ना कुठे निर्माण करायला पाहिजे. आणि तशी जी व्यवस्था आहे
ती सगळ्या पातळीवरती, मग ती सरकारच्या पातळीवरती असेल, ती प्रशासकीय पातळीवरती असेल, ती तशीच समाजाच्या पातळीवरती सुद्धा असली पाहिजे. आणि एक प्रकारची जी बुरसटलेल्या विचारांची मानसिकता ती आपल्याला बदलायला लागेल. या मुद्द्याच्या अनुषंगानं मला आणखीन या ताईकडे जायचंय. ताई, तुझं नाव काय? जयश्री पगार. जयश्री पगार. तुम्ही कुठून आलात? सय्यद पिंपरी. कॉलेजमध्ये शिकता? हो. कोणत्या वर्षात आहात? SY BCom. या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात, बहुसंख्य मुली तुम्ही दिसता आहात. तुमची नेमकी मागणी काय आहे? आम्ही आमचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी या मोर्चात सहभागी झालेलो आहोत. आम्ही कोणाच्याही विरोधात किंवा कोणाच्याही भावना दुखवण्यासाठी या मोर्चात सहभागी झालेलो नाही. आमचं मराठ्यांचं अस्तित्व आम्ही सिद्ध करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. आणि मुलींना संरक्षण दिले पाहिजे. त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. फाशी किंवा दुसरी कोणतीही शिक्षा झाली पाहिजे. तर आपण पाहिलं की ही भगिनी जी आहे ती ज्या पद्धतीने मांडत होती, तिचं काय मागण्या मांडत होती, तिचा विचार मांडत होती, या सगळ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, सगळ्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांचे जे आतले आवाज आहेत ते आपल्याला ऐकून घ्यायचे आहेत. माझ्यासोबत प्राध्यापक शंकर बोराडे सुद्धा आहेत. शंकर बोराडे सर हे साहित्यिक आहेत आणि उत्तम पद्धतीचं लेखन, वैचारिक लेखन त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. 2 दिवसापूर्वी आपण जो साम टीव्हीवरनं जो शो केलेला होता आवाज महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये एक मुद्दा जो आपण मांडलेला होता की मराठा समाजाचा जो आवाज आहे तो मराठी साहित्यामधनं तितका प्रकर्षानं टिपला गेलेला नाही, तो तीव्रतेनं मांडला गेलेला नाही. आजवर अनेक पद्धतीचं साहित्य लिहिलं गेलं, पण मराठा समाजातली जी आतली जी दुःख आहेत, त्यांचं जे शल्य आहे, कारण मराठा समाज हा प्रामुख्यानं कृषी केंद्रित आहे, तो शेतकरी आहे. शेतकरी म्हणून त्याचं चित्रण केलं गेलं, पण मराठा समाज म्हणून त्याचं चित्रण ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं तसं ते झालेलं नाही. नेमकी याच मुद्द्याकडे प्राध्यापक शंकर बोराडे यांनी लक्ष वेधलं. शंकर बोराडे, तुमची भूमिका काय? मला असं वाटतं की साहित्य हा समाजाचा आरसा आहे. साहित्यामध्ये सर्व समाजाचं प्रतिबिंब पडावं असं आपण वाचतो. मी जेव्हा मराठी साहित्य वाचतो तेव्हा माझं गेल्या 30 वर्षातलं निरीक्षण असं आहे की हे मराठी साहित्य आज समृद्ध नाही. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राचा बहुसंख्येनं असणारा जो मराठा समाज आहे त्याचं जे चित्रण आहे ते एका विशिष्ट दृष्टिकोनातून केलं गेलेलं आहे. मराठा म्हणजे सरंजामदारी, मराठा म्हणजे वाड्यावर बोलवणारा, मराठा म्हणजे शोषण करता, मराठा म्हणजे सत्ता करणारा, सत्तेसाठी काही करणारा. हे चित्रण जे आहे हे एकांकी आहे. कारण सत्तेत नसणारा जो मराठा समाज आहे तो मला दिसतो. त्याच्या जमिनीचं मोठ्या प्रमाणावर हस्तांतरण होत आहे. त्याची पोरं शिकली, त्यांच्याकडे विद्यापीठाच्या डिग्र्या आल्या, पण आज त्यांच्या हाताला काम नाही, शेतीत काम नाही, त्याच्या हाताला काम नाही. ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था या तरुण मुलांचा, तरुण समाजातल्या मुलींचा आक्रोश ऐकत नाही. आणि आमचा जो बुद्धिमान असणारा जो लेखकांचा वर्ग आहे, इंटेलेक्च्युअल आहे, त्या अजूनही 60 सालातल्या फुटपत्त्या घेऊन समाजाचं, साहित्याचं मूल्यमापन करतो आहे. आणि आता आपण हे बदललं पाहिजे. 50 वर्षात जो बदल झालेला आहे हा बदल टिपला पाहिजे. मराठा पाटील हा फक्त शोषण करणारा, हे एका बाजूला आपण रंगवतो, पाटलाची टिंगल करतो, पण मी गावागावामध्ये संवेदनाशील पाटील पाहिलेले आहे, सत्वशील पाटील पाहिलेले आहे. त्यांनी आपल्या घरातले चिटकं मिटकं भर दाणं गरिबाच्या पोटासाठी दिलेलं आहे. गरिबाच्या पोराला शिकवण्यासाठी या पाटलानं आपलं घर जे आहे हे घर मोकळं करून दिलं होतं. असा एक दयाळू किंबहुना वास्तव पाटील जो आहे, वास्तव मराठा समाज जो आहे, तो जोपर्यंत मराठी साहित्यात येत नाही तोपर्यंत मराठी साहित्याला मी तरी समृद्ध म्हणणार नाही. वास्तव मराठा समाजाचे चित्रण आहे, जोपर्यंत मराठा समाजाचं हे जे वास्तव चित्रण आहे, जोपर्यंत मराठी साहित्यामध्ये येत नाही तोपर्यंत ते मराठी साहित्य समृद्ध आहे असं मी म्हणणार नाही, असं डॉक्टर शंकर बोराडे म्हणतायत. मला यांच्याकडे जायचं आहे. तुमचं नाव काय? नितीन डांगे पाटील. या मोर्चामध्ये तुम्ही अगदी सुरुवातीपासून वेगवेगळ्या ठिकाणी सहभागी होतात. मराठा समाजाचं शल्य तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करता, तुम्ही व्याख्यानं पण देता. काय नेमकी तुमची भूमिका आहे? ही खदखद आहे आणि ही खदखद 1-2 दिवसाची खदखद नाहीये. कोपर्डीचं आमच्या बहिणीचं जे प्रकरण घडलं, मला वाटतं ती फक्त ठिणगी पडायला कारणीभूत ठरलं. पण याच्या अगोदर 350 वर्ष जे आमच्यावर अन्याय अत्याचार होत आलेले आहेत आजपर्यंत, इथल्या व्यवस्थेनं जो अन्याय आमच्या तरुणांवरती केलेला आहे, त्या अन्यायाच्या विरोधातला मला वाटतं हा यलगार आहे. आज मी स्वतः MCOM आहे, 70% पुढे मार्क मला प्रत्येक पेपरमध्ये आहेत, पण फक्त मला नोकरी मिळत नाही
म्हणून मी आता त्या मार्गाने जाणं सोडून दिलेलं आहे. या मानसिक अवस्थेपर्यंत माझा समाज आता आलेला आहे आणि कुठंतरी आता ही व्यवस्था बदलली पाहिजे आणि त्या व्यवस्थेच्या विरोधात तो पेटून उठलेला आहे. इथल्या ज्या प्रस्थापित वर्गानं विस्थापित मराठ्यांवर जो अन्याय अत्याचार केलेला आहे, खऱ्या अर्थानं आता हा प्रश्न आम्हाला नेहमी विचारला जातो की आपल्या समाजामध्ये शिक्षण सम्राट आहेत, साखर सम्राट आहेत, पण ही लोक जी आहेत आता आरक्षण मिळेपर्यंत आमच्या मुलांना त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये कमीत कमी आम्हाला मोफत शिक्षण देतील का, ही माफक अपेक्षा आम्ही त्यांच्याकडे या निमित्ताने व्यक्त करतोय. त्याच्यानंतर आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. घटनेतील 340व्या कलमानुसार आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि हे जे मोर्चे चाललेले आहेत, हे मोर्चे कायदेशीर मार्गाने चाललेले आहेत. हा मूक मराठ्यांचा एल्गार आहे. हा एकदम शोषित वंचित जो वर्ग आमच्या समाजातला आहे, खऱ्या अर्थानं त्यांचा एल्गार आहे. विस्थापित मराठ्यांची व्यवस्था किंवा विस्थापित शोषणवादी व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी ही आंदोलनं आहेत. मुळात या समाजाकडे अत्यंत विकृत नजरेनं बघण्याची जी आपल्याकडे एक प्रथा महाराष्ट्रामध्ये पडलेली आहे की मराठा म्हणजे तो पाटील आणि पाटील म्हणजे तमाशा, बाई वाड्यावर या, अशा प्रकारे नेहमी आजही बाई वाड्यावर या अशी गाणे निघतात. पण आजही कुठेही आपण गेलो तर 10 बाई 10च्या आमच्या खोल्या आहेत, त्या झोपडपट्ट्या आहेत. कामगार वर्गामध्ये आमचा मराठा आहे, पण तो मराठा कधी दाखवला जात नाही. मोठमोठी मराठा माणसं दाखवले जातात, पण जो काही शोषित मराठा आहे तो शोषित मराठा इथल्या व्यवस्थेसमोर दाखवला जात नाही. आणि हा शोषित मराठा इथल्या व्यवस्थेला वैतागून तो पुढे आलेला आहे. अनेक काही भावनिक प्रश्न देखील आमच्या इथं आहेत. बऱ्याच दिवसापासून शिवस्मारकाचा मुद्दा अरबी समुद्रातील चालू आहे, पण तो मुद्दा आजपर्यंत मार्गात का निघत नाही, खऱ्या अर्थानं आमचा तिथी मनात देखील आमच्या खदखद आहे. अशा अनेक खदखदी आमच्या मनामध्ये आहेत. अशा अनेक खदखदी या मराठा समाजातल्या तरुणांच्या मनामध्ये आहेत. हे सगळे मराठा समाजातले तरुण आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणारे आहेत, पण त्यांची भावना जी आहे की मुळात आमचा जो आतला आवाज आहे जो दबला गेलेला आहे. आतापर्यंत कायमच शोषक या भूमिकेतनं या मराठा समाजाकडे पाहिलं गेलं, पण मराठा समाज सुद्धा शोषित असू शकतो याची कुठेतरी जाणीव करून देण्याची गरज आहे. आणि मला वाटतं या मोर्चाच्या निमित्ताने तीच नेमकी गोष्ट अधोरेखित होण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय. तुम्ही सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात. तुमचं काय नाव आहे? विशाल आहिरराव. तुम्ही या मोर्चामध्ये का सहभागी झालाय? गेल्या 2 महिन्यापासून आम्ही मोर्चे काढतोय, तरी पण हे सरकार अजून हातात हात घेऊन गप्प बसलेले. यांनी लवकरात लवकर ऍक्शन घेतली पाहिजे, नाहीतर हा मोर्चा मूक मोर्चा थोड्या वेळात थोड्या दिवसांमध्ये काहीतरी याचे विपरीत परिणाम पण सरकारला भोगावे लागतील. आणि इथून मुख्यमंत्री बाहेर गेले, त्यांना अजून दिसत का नाहीये मला ही गोष्ट मांडायची. आणि आपले जे काही पॉलिटिशियन लोक आहेत यांनी पण लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे. जे राजकीय नेते आहेत, जे निर्णय प्रक्रियेमध्ये खरं म्हणजे प्रामुख्यानं महत्वाची भूमिका पार पाडतात, त्यांनी कुठे ना कुठे याची दखल घ्यायला हवी. आणि जे योग्य निर्णय आहेत, जे लोकांच्या न्यायासाठी आवश्यक असलेले जे निर्णय आहेत ते निर्णय घ्यायला हवेत. या सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगानं आपण ही सगळी सविस्तर चर्चा करतोय, सगळ्यांशी बोलतोय. हा मुळात कार्यक्रम आहे आवाज महाराष्ट्राचा. जेव्हा महाराष्ट्राचा आवाज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा या सगळ्या सर्वसामान्य लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायला हवं. त्यांच्या मनामध्ये जी खदखद आहे, त्यांच्या मनामध्ये जे शल्य आहे, त्यांना जे वाटतंय त्याला कुठे ना कुठे व्यासपीठ मिळायला हवं. त्याची मांडणी कुठेतरी आपल्याला करायला हवी. आणि ती मांडणी करत असताना त्याचा तार्किक दृष्टिकोनातनं विचार सुद्धा व्हायला हवा, त्याची पडताळणी व्हायला हवी. जे काही कायदे असतील ते कायदे काळाच्या कसोटीवरती आता उतरतायत का, या बदलत्या काळाची परिमाणं त्याच्यामध्ये कुठे लावली जात आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार मला वाटतं करण्याची प्रामुख्यानं गरज आहे. आणखीन सुद्धा काही तरुणी माझ्यासोबत आहेत. या संपूर्ण मोर्चामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची माणसं आहेत. तरुण तरुणी तर आहेतच, कॉलेजमधली मुलं आहेतच, शाळेतली मुलं आहेत, वयस्कर माणसं आहेत, शेतकरी आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत, डॉक्टर्स आहेत. हे सगळे आहेत. वेगवेगळ्या स्तरामध्ये काम करणारी ही सगळी मराठा समाजातली मंडळी या ठिकाणी एकत्र आहेत. तुमचं नाव काय? कविता भाऊसाहेब राजोळे. मी सिद्धपिंपरी इथून आलेली आहे. माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे की आज पावला पावलावर मराठ्यांना मरण दिसत आहे. ॲट्रॉसिटी ही बंद झालीच पाहिजे आणि मुलींना संरक्षण आणि आरक्षण ह्या दोन्ही गोष्टी मिळाल्याच पाहिजे. आज मराठ्यांचं पावला पावलावर मरण दिसत आहे. मुलींना संरक्षण हे अजिबात 1% सुद्धा सरकारकडून भेटत नाहीये. चूल आणि मूल आम्ही हे किती दिवस चालवायचं? आम्हाला संरक्षण मिळालंच पाहिजे अशी मी सरकारला विनंती करते. चूल आणि मूल आम्ही किती दिवस चालवायचं? चूल आणि मुलाचा संदर्भ आला म्हणून एक माझा जो हायकू आहे, 3 ओळीची जी कविता असते त्यामध्ये मी असं म्हटलं, चूल नि मूल चौथरानी गाभारा, चूल नि मूल चौथरानी गाभारा, सोड उंबरा.
तर उंबरा सोडण्याची वेळ ही उंबरा सोडून उंबरा ओलांडून जाण्याची वेळ खरं म्हणजे आलेली आहे. आणि मला वाटतं या दृष्टिकोनात या तरुणींनी उचललेलं जे पाऊल आहे ते अत्यंत आश्वासक आहे. माझ्यासोबत माझा अजून एक मित्र या ठिकाणी आहे जो मराठा समाजातला आहे, जो लिहितो, खूप उत्तम पद्धतीने व्यक्त होतो. संदीप, या मोर्चामध्ये तू सहभागी झालेला आहे, तुझी नेमकी काय भूमिका आहे? जात म्हणून या मोर्चामध्ये सहभागी होणं ही खऱ्या अर्थानं कुठल्याही लेखकाची भूमिका नसतेच. काल परवाच्या पिंपळगावच्या मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं असाल तर दुपारी 3 वाजता ट्रॅक्टर घेऊन आलेले लोक पहाटे 3 वाजता ₹1.5 किलोनं तांबवट्या विकून परत गेले. ही शेतकऱ्याची खऱ्या अर्थानं हे सगळं दुःख आहे आणि याला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे म्हणून आम्ही सगळ्या साहित्यिकांनी या मोर्चामध्ये यायचं ठरवलं. ही ग्रामव्यवस्थेचं पण एक दुःख आहे. शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मला सरकारला हात जोडून विनंती आहे की हे शांततेचं प्रतीक आहे, हे शांततेचे सगळे निशाण आहे, याच्या फक्त तलवारी होऊ नये याची काळजी आपण शासनानं घ्यावा. ही साहित्यिकांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं मी शासनाला विनंती करतो. जसे साहित्यिक पण सहभागी झाले तशी छोटी छोटी मुलं, शाळेतली मुलं सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेत. एक छोटा मित्र माझा या मोर्चामध्ये सहभागी झाला. तुझं नाव काय? ऋषिकेश कालकर. तू या मोर्चामध्ये सहभागी झालाय, काय नेमकं तुला वाटतंय, काय तुझं म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे पाकिस्तानने आपल्या मराठ्याला काय करू नये देशाला. आपले मराठे हे सगळ्यात आपण आहे ना कोणाच्या याच्यात नाही राहतात, हीच माझी म्हणणं. भ्यायचं नाही अजिबात, डरायचं नाही अजिबात, लढायचं, ही भावना कुठेतरी या छोट्या मुलाच्या मनामध्ये आहे. ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपल्यासोबत आहेत. तुमचं नाव काय? डॉक्टर सयाजी पगार. डॉक्टर सयाजी पगार. तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात, काय नेमक्या विचारांनी तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात? आज महाराष्ट्रामध्ये हा जो क्रांती मोर्चा शांततेच्या मार्गाने चाललेला आहे, हे मराठ्यांचं एक महत्वाचं असं ब्रीद आहे की मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म घडवावा. या न्यायाने आज आपल्याला खूप मोठ्या समस्या आपल्या पुढे निर्माण झालेल्या आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे, स्त्रियांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठ्यांनी आजपर्यंत जे शोषण सहन केलं ते यापुढे कोणीही सहन करणार नाही असं मला वाटतं. आतापर्यंत आम्ही बरंच सोसलेलं आहे, खूप भोगलेलं आहे. आम्ही शोषक नाही आहोत, आम्ही शोषक नाही आहोत, आम्ही सुद्धा शोषित आहोत. आम्हाला सुद्धा सोसायला लागतं, आम्हाला सुद्धा भोगायला लागतं. आमचंही काही म्हणणं आहे ते आम्हाला मांडू द्या, ते आम्हाला मोकळं होऊ द्या. आमचं म्हणणं आम्हाला सरकारपर्यंत, जे कोणी राज्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत मांडू द्या आणि आमच्या हक्काची जी मागणी आहे ती आम्हाला पूर्ण करू द्या. अशी सगळी एकूण भावना या सगळ्या मराठा समाज बांधवांची आहे. या कार्यक्रमामध्ये आपण अनेक लोकांशी बोलतोय, अनेक स्तरावरच्या लोकांशी बोलतो आहे. या ठिकाणी मी ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक नंतर ज्या शेतकरी कुटुंबातल्या शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या छोट्या छोट्या मुलांशी सुद्धा मला बोलायचं आहे. पण इथं वेळ झाली का ब्रेकची? आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा. मराठ्यांचा मूक क्रांती मोर्चा राज्यभरात गावोगावी ठिकठिकाणी सुरू आहे आणि लाखोंच्या संख्येनं मराठा समाज बांधव हे रस्त्यावरती उतरलेले आहे. हा सगळा आक्रोश आहे त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये. निमित्त कोपर्डीच्या घटनेचं जरी असलं तरी त्यांच्या मनातलं जे शल्य आहे, त्यांच्या भोवती रेंगाळणारे आणि त्यांना भेडसावणारे सगळे जे प्रश्न आहेत ते असंख्य आहेत. या असंख्य प्रश्नांची उत्तरं जर शोधायची असतील तर कुठे ना कुठे मराठा समाजाला रस्त्यावरती उतरण्याशिवाय पर्याय नव्हता आणि म्हणून लाखोंच्या संख्येनं राज्यभरातला मराठा समाज एकसंध होऊन एकवटून रस्त्यावरती उतरलेला आहे. नाशिकमधल्या या कुंभनगरीमध्ये, तपोवनाच्या भूमीमध्ये मराठा समाज आता लाखोच्या संख्येनं एकत्र आलेला आहे आणि या सगळ्या एकत्रित येण्यामध्ये मराठा समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत ते वेगवेगळे घटक सुद्धा स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलेले आहेत. आपण वारंवार जे सांगतो आहोत की या मराठा समाजाचा हा जो काही मूक मोर्चा आहे हा कोणत्याही एका नेत्यानं प्रणित केलेला नाही, कुणीही एक नेत्यात आलं नाही. याचा नेता आहे तो प्रत्यक्ष मराठा समाज आणि त्याची एकसंधता, आणि हेच नेमकं याचं वैशिष्ट्य आहे.
प्रामुख्यानं मराठा समाजाचा जेव्हा आपण विचार करतो, हा मराठा समाज हा कृषी केंद्रित आहे. प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये शेती कसणारा, शेतीमध्ये राबणारा असा हा मराठा समाज आहे. आणि या शेतकरी कुटुंबातली जी मुलं आहेत, ही छोटी छोटी मुलं सुद्धा या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेली आहेत. ही मुलं आहेत ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातली ही सगळी मुलं आहेत. आणि त्यांचा सगळा जो आक्रोश आहे, तो आक्रोश या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी म्हणून ही सगळी छोटी छोटी मुलं राज्याच्या वेगवेगळ्या भागामधून इथं आलेली आहेत. कोपर्डीच्या नराधमांना फाशी झाली पाहिजे अशा सारख्या घोषणा त्यांनी, जे बॅनर्स आहेत ते बॅनर्स त्यांच्या हातामध्ये आहेत. आणि एक सगळ्यात महत्वाचा बॅनर जो मला वाटतो याच्यामध्ये, तो म्हणजे हा की नको आम्हाला दया हवी उमलण्याची एक संधी. नको आम्हाला दया हवी उमलण्याची एक संधी. आम्ही मराठ्यांची मुले, आमचा काय गुन्हा. आम्ही मराठ्यांच्या पोटी जन्माला आलो, यात आमचा काय गुन्हा. आम्हाला उमलण्याची संधी हवी. आम्ही अजून कोवळे आहोत, आम्हाला कुठे ना कुठे उमलण्याची संधी हवी आहे, अशी भावना या सगळ्या मुलांची आहे. या मुलांशी आपल्याला बोलायचंय. मला सांग, तुझं नाव काय? जय हरी. माझे नाव अशोक मोतीलाल पाटील, मुक्काम पोस्ट त्रिळोशी, तालुका ब्रह्मपुरी, जिल्हा गडचिरोली. या मोर्चामध्ये तू सहभागी होतो आहेस, नेमकी काय भावना तुझी आहे? आम्ही या मोर्चामध्ये सामील झालो, त्याचं कारण म्हणजे खोपर्डीची जी वाईट घटना घडली, तशीच सरकार म्हणतं 4 किलोमीटरच्या आज शाळा आहे, पण आमच्या मुली आज 4-4 किलोमीटर आज पायपाय जातात. आम्ही मुलं पायपाय जातो. अशी घटना जर आमच्या मुलींवर, आमच्या बहिणींवर जर घडली तर काय परिणाम होईल. आणि म्हणून आम्ही याचा निषेध करतो आणि सरकारला सुद्धा सांगतो की आम्हा मुलांकडे लक्ष द्यावं. आम्ही मराठा समाजात जन्म घेतला, आम्ही काही चूक केली का? आम्ही शेतकरी समाजात जन्म घेतला, आम्ही काही चूक केली का? आणि म्हणून सरकारने सुद्धा आमच्याकडे लक्ष द्यावं. जेणेकरून आम्ही 4-4 किलोमीटर पायपाय जातो, त्यामुळे आमच्याकडे तरी लक्ष दिलं तर नक्कीच मी सांगू इच्छितो की नक्कीच तुम्ही शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करावं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करावा असं हा मुलगा म्हणतो आहे. खूप व्यवस्थितपणे त्याची मांडणी आहे, त्याचे विचार अत्यंत सुस्पष्ट आहेत. ते जो आपण जे आपल्याला वेळ येते, आपण जे भोगतो आहोत आणि त्या सगळ्या दुःखांना कुठे ना कुठे वाचा फोडली पाहिजे, एवढ्या छोट्या छोट्या मुलांमध्ये ही सगळी भावना आपल्याला दिसते. तुझं नाव काय? जय हरी. माझे नाव पल्लवी दिनेश पवार, मुक्काम पोस्ट तोडीत, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. तू या मोर्चामध्ये सहभागी होते आहेस, काय नेमकी तुझी भावना आहे, काय मागणी आहे? माझी अशी भावना आहे की कोपर्डीत जी घटना घडली, त्या श्रद्धाताईवर जो अन्याय झाला, जो अत्याचार झाला, तो कोणत्याही मुलीवर होऊ नये. आणि त्या 3 अपराध्यांना फाशीचीच सजा झाली पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा वाढदिवस आमच्यामध्ये साजरा केला, त्यांना मी धन्यवाद देते. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबून दे, सरकारने आमच्यावरती लक्ष देऊन दे. आम्ही जेव्हापासून ती कोपर्डीची घटना वाचलेली पेपरमध्ये, तेव्हापासून आम्हाला भीती वाटते. सरकार म्हणतं की 4 किलोमीटरच्या आत शाळा आहे, तरी आम्हाला अजून 4 किलोमीटरच्या आत शाळा दिलेली नाहीये. आम्ही पायी जातो, आम्हाला भीती वाटते. अशी घटना आमच्यावर होऊ नये. अशी घटना आमच्यावरती होऊ नये अशी भावना ही मुलगी व्यक्त करते. एक छोटा मुलगा आपल्यासोबत आहे, अत्यंत छोटा मुलगा आहे, तो सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालाय. बाळा, तुझं नाव काय? जळी. माझं नाव पाटील. नाव सांग, तुझं नाव सांग. जड. माझं नाव. तू कुठून आलायस? नागपूरवरून आलेला आहेस. जड. माझं नाव आडूस पाटील. मी पण नागपूरवरून आले. माझ्या वडिलांनी आत्महत्या केली. या छोट्या मुलाच्या वडिलांनी आत्महत्या केली. त्याचे वडील शेतकरी आहे, पण शेतीमधलं सगळं जे एकूण संकट आहे ते सगळं त्यांना पेललं नाही आणि कुठेतरी कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. मला वाटतं हे सगळे जे प्रश्न आहेत हे प्रामुख्यानं सरकारच्या समोर आले पाहिजेत. आणि ही छोटी छोटी मुलं बोलतायत आणि त्यांचं म्हणणं इतकंच की आम्हाला भीक नकोय, आम्हाला हक्क हवा आहे, आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करा, आम्हाला न्याय हवा आहे. आणि बाळ, तुझं नाव काय? आदित्य रामदास गायकवाड. जय हरी. माझं नाव आदित्य रामदास गायकवाड. तू कुठून आली आहेस? नाशिक मधूनच आलेली आहेस. कितवीत शिकतेस तू? चौथी मध्ये शिकतेस. आणि या मोर्चामध्ये तू का आलेली आहेस? या मोर्चात तू का आलेली आहेस? तुझ्या मागण्यांसाठी आलेली आहेस, बरोबर? तुझं नाव काय? जय हरी. माझं नाव भाग्यश्री जितेंद्र सांग. तू कितवीत शिकतेस? चौथी मध्ये शिकतेस. तू कुठल्या गावातून आलेली आहेस? पिंपळगाववरून आलेली आहेस. पिंपळगाव. ही सगळी मुलं आपण पाहतो आहोत, ही सगळी जी मुलं आहेत, मी मगाशीही म्हणालो की या मुलांच्या मनामध्ये कुठे ना कुठे जे शल्य आहे, कुठे ना कुठे जी वेदना आहे, ती वेदना मांडण्याचा
आणि त्याला कुठेतरी त्यांच्या मनामधला जो आक्रोश आहे तो सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आणि स्वतःचे हक्क मागण्याचा त्यांचा सगळा जो अधिकार आहे, हा अधिकार त्यांना पाहिजे आहे, त्यांना हक्क पाहिजे आहे, त्यांना कोणतीही भीक नकोय, त्यांना दया नकोय, त्यांना उमलण्याची एक संधी हवी आहे. या सगळ्या मुलांना घेऊन येणारे जे या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. तुमचं नाव काय? माझं नाव त्र्यंबकराव गायकवाड. मी या संस्थेचा एक ट्रस्टी आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले हे मराठा समाजाचे मुलं आहे आणि म्हणून त्यांना काही सरकार देत नाही. अनेक मंत्री भेटले, मुख्यमंत्री भेटले, पण आजही आमच्या मुलींना 4 किलोमीटर जावं लागतं. 4 किलोमीटर जात असताना त्यांनी खोपटीची घटना बघितल्यानंतर त्या सगळ्या रडायला लागल्या, भयभीत झाल्या आणि म्हणून कोणाच्या जीवनामध्ये ही अशी अवस्था नको. आणि म्हणून मी सरकारला या मोर्चाद्वारे हा संदेश देऊ इच्छितो की मराठ्यांना आरक्षण द्या, त्याचबरोबर मराठ्यांच्या जी मुलांची जी अवस्था आहे त्यांच्याकडे जरा तुम्ही लक्ष द्या आणि खोपटीच्या नराधामांना तुम्ही फाशीची शिक्षा त्वरित द्यावा, अशी या मोर्चाद्वारे आम्ही या मुलं हे करत आहे. या सगळ्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातली ही सगळी मुलं आहेत. या मुलांना नेमकं काय सोसायला लागतं? कारण त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असतो, त्यांच्या राहण्याचा खाण्यापिण्याचा प्रश्न असतो, त्यांच्या एकूण खर्चाचा प्रश्न असतो. त्या अनुषंगानं काय केलं पाहिजे असं वाटतं सरकारने? कारण या मुलांना कोणत्या प्रकारच्या फॅसिलिटी भेटत नाही. ओपन कॅटेगरीचे मुलं असल्यामुळे कोणत्या प्रकारच्या सवलती भेटत नाही आणि म्हणून जुने कोणाचे तरी कपडे घालतात, कोणाचं तरी जेवण मागून आणावं लागतं. दररोज कधी कधी ते मुलं उपाशी देखील राहतात आणि म्हणून खूप वाईट अवस्था आहे या मुलांची. आणि म्हणून सरकारने या मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे. सरकार फक्त घोषणा करतं, अद्यापर्यंत यांच्यासाठी काही केलेलं नाही. आजही 4 किलोमीटरला जातं. सरकार म्हणतं की 2 किलोमीटरच्या आत शाळा आहे, पण ही मुलं 4 किलोमीटरला शाळेला जातात आणि आपला स्वतःचा उदरनिर्वाह करता, कोणाचे तरी जुने कपडे मागून आणता, जेवण कुठेतरी मागायला जाता, अशी ही अवस्था आहे. आणि म्हणून यांचे वडील जरी आईवडिलांनी जरी आत्महत्या केली, कारण 90% शेतकरी हे मराठा समाजाचे असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आणि हे उघड्यावर पडले. आणि म्हणून सरकारला मी सांगू इच्छितो की हा एक मोठा आक्रोश आहे. खरोखर तुम्ही जर यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर एक दिवस हा महाराष्ट्र मराठ्यांचा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस हा जो काही महाराष्ट्र आहे, जो मराठ्यांचा आहे, तो पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत तुम्ही यांच्या मागण्यांकडे, यांच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष देणार नाही, तोपर्यंत हा आक्रोश जो आहे तो आक्रोश सुरू राहील. आणि कुठे ना कुठे मला असं वाटतं की ही सगळी जी छोटी छोटी मुलं आहेत, या छोट्या मुलांना त्यांची उमलण्याची संधी द्यायला हवी, त्यांना जगण्याची संधी द्यायला हवी आणि त्यांच्या विकासाची संधी द्यायला हवी. आणि त्या दृष्टिकोनातनं कुठे ना कुठे प्रयत्न केले पाहिजे. खेडोपाड्यातले हे सगळे विद्यार्थी आहेत, 4-4, 5-5 किलोमीटर पायी त्यांना चालायला लागतं शाळेसाठी, पण शिक्षणाची व्यवस्था त्यांची जी आहे ती तितकीशी उत्तम नाही. बऱ्याच शाळांमध्ये शाळा आहेत पण शिक्षक नाहीत. शिक्षक असले तरी ते व्यवस्थित शिकवत नाहीत, असेही प्रश्न आहेत. त्यांचा खाण्यापिण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या कपड्या लत्याचा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांना कुठे ना कुठे वाचा फोडण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं हा जो मोर्चा आहे, हा मोर्चा त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा ठरेल, तो माइलस्टोन ठरेल. काही महिला भगिनी सुद्धा या मुलांसोबत आहेत, मला त्यांच्याशी पण बोलायचं आहे. ताई, तुमचं नाव काय? मी ज्योती क्षीरसागर. तुम्ही कुठून आलेला आहात? नाही, मी नाशिक मधलीच आहे, पण हे आधार तीर्थातले जे मुलं दिसले त्यांच्याकडे बघून जरा मलाही त्यांच्याबद्दल दया निर्माण झाली. खरोखर या मुलाला मी उचलून घेतलंय. एक दिवस तरी त्यांना, अनाथ मुलं आहे, एक दिवस तरी त्यांना मायेचा हात मिळावा म्हणून या मुलाला मी आज उचलून घेतलं. एक दिवस तरी मायेचा हात या मुलांना मिळाला पाहिजे. पण ही मुलं म्हणतात की आम्हाला दया नकोय, आम्हाला सहानुभूती नकोय, आम्हाला कणव नकोय, पण आम्हाला पाहिजे उमलण्याची एक संधी. आम्ही मराठ्यांची मुलं आहोत, यात आमचा काय गुन्हा आहे, अशी सगळी जी भावना आहे ही सगळी मुलं व्यक्त करता आहेत. हे जे बॅनर्स सुद्धा आपल्याला दिसत आहेत की नको आम्हाला दया हवी, उमलण्याची संधी नका वाईट नजरा ठेवू. आणि ही आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, आमच्या बापानं, आमच्या शेतकरी बापानं आत्महत्या केली, आता आमचा काय गुन्हा आहे. आणि शेतकऱ्यांच्या लेकीवरती जर अन्याय होत असेल तर उभा महाराष्ट्र पेटून उठणार आहे, यात काही शंका नाही. आणि मला वाटतं कुठे ना कुठे ही सगळी भावना या मुलांच्या मनामधली जी आहे याची दखल सरकारी पातळीवरती, शासकीय पातळीवरती आता घ्यायलाच लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून हा सगळा एल्गार जो आहे तो आता या नाशिकच्या भूमीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि मगाशी सुरुवातीला मी जे म्हणालो की ही तपोवन भूमी आहे, ही तीर्थक्षेत्राची भूमी आहे, आणि हा सगळा संदर्भ लक्षात घेतला तर ही क्रांती आहे, ही समाजाची क्रांती आहे, ही सामाजिक अभिसरणाची एक नांदी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या मोर्चाकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं.
आवाज महाराष्ट्राच्या कार्यक्रमात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज नाशिकमध्ये आहोत. नाशिकमध्ये मराठा समाजाचा मूक मोर्चा जो आहे तो तपोवनपासून जो सुरू झाला तो चालत चालत मजल दरमजल करत या नाशिकमधल्या गोल्फ मैदानावरती या ठिकाणी त्याचा समारोप झाला. आणि एकूणच या मोर्चामध्ये अंदाज असा आहे की 35 ते 40 लाखांच्या वरती ही संख्या होती. म्हणजे एका अर्थाने हा रेकॉर्ड ब्रेक असा मोर्चा म्हटला पाहिजे. कालच नगरमध्ये जो मोर्चा झाला तिथे साधारण 35 लाखाच्या आसपास काहीतरी संख्या होती, पण या नाशिकमध्ये आज जो मोर्चा झालेला आहे त्या मोर्चाची संख्या आता 40 लाखांच्या पर्यंत पोहोचली आहे. म्हणजे दिवसेंदिवस मराठा समाज हा एकत्र एकसंध आणि संघटित असा रस्त्यावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. मराठा समाजाचं जे आक्रंदन आहे, मराठा समाजाचा जो आक्रोश आहे, मराठा समाजाचं जे शल्य आहे ते मराठा समाजातल्या तरुण तरुणींच्या मनामध्ये असलेला दबला गेलेला पिचला गेलेला जो आवाज आहे तो आवाज या माध्यमातून आता कुठे ना कुठे पुढे येताना आपल्याला दिसतोय. कार्यक्रमाच्या पहिल्या सेगमेंटमध्ये जसा मी उल्लेख केला होता की या मोर्चाची जी कॅचलाईन आहे तीच मुळी अशी आहे की निशब्द मनांचा प्रक्षुब्ध हुंकार. हा प्रक्षुब्ध हुंकार आहे. आत्ता जरी हा मोर्चा मूक असला तरी त्यांना बरंच काही सांगायचं आहे, बरंच काही बोलायचं आहे आणि हे बोलणं आवश्यक आहे. आपली मतं आपले जे काही समस्या आहेत ते मांडणं आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की रोज आपण स्टुडिओमधनं जो कार्यक्रम करतो तो कार्यक्रम आज प्रत्यक्ष फील्डवरती येऊन नाशिकमध्ये येऊन केला पाहिजे. मराठा समाजाच्या मनामध्ये जी खदखद आहे ती नेमकी काय आहे ही जाणून घेतली पाहिजे आणि म्हणूनच आज नाशिकमधून आपण हा कार्यक्रम करतो आहोत. नाशिकमधल्या मोर्चाची सुरुवात ज्या मुलीपासून झाली, या मोर्चामध्ये सहभागी असलेली पहिली मुलगी जी आहे ती सायली माझ्यासोबत आहे. सायली, तू या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहेस, पहिली मुलगी तू आहेस की जी या मोर्चामध्ये सहभागी झाली. नेमकं तुझी काय भावना आहे, काय तुझी मागणी आहे? कोपर्डी येथील माझी भगिनी श्रद्धा हिच्यावर जो अमानुष अत्याचार करून तिची हत्या केली त्याचा निषेध करण्यासाठी मी या मोर्चात सहभागी झाले. ती सक्षम असूनही असे घडले तेव्हा माझ्यासारख्या अपंग मुलींची सुरक्षितता हे शासन घेईल का? त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे. अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द झालाच पाहिजे. अरबी समुद्रात उभारण्यात येणारे शिवाजी महाराजांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करावे. शिवाजी आमचा राजा शिवराय ज्याच्यामुळे आम्ही हिंदू म्हणून ताठ मानेने जगत आहोत त्याची जयंती 19 फेब्रुवारीलाच साजरी व्हावी. आज मराठा समाजातला शेतकरी सर्वात जास्त आत्महत्या करतो कारण तो कर्जबाजारी आहे. त्याला त्याच्या मुलांच्या शिक्षणाची चिंता आहे. सरकारने त्याला आरक्षण देऊन जगण्याची नवी दिशा द्यावी. आज मी अपंग असून जरी मला 90% मिळाले आणि ज्यांना आरक्षण आहे त्यांना 50-60% मिळाले तरी ते डॉक्टर इंजिनियर होणार, पण मी मात्र आई वडिलांवर ओझं बनून राहणार. माझे मुख्यमंत्र्यांना एकच सांगणे आहे, मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा सर्व नागरिक समान कायदा करा. जय जिजाऊ, जय शिवराय. मराठ्यांना आरक्षण द्या ही त्यांची मागणी आहे. सायलीने तिची भूमिका मांडलेली आहे. सायलीच्या सोबतच काही मुली ज्या होत्या त्या मुलींनी या ठिकाणी मंचावरनं त्यांची भूमिका एवढ्या लाखोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या समुदायासमोर खूप ठामपणे मांडलेली आहे. या मुलींचं कौतुक नक्कीच केलं पाहिजे की सभा धीटपणा जो असतो की मुलींनी बोललं पाहिजे. नाहीतर आपण म्हणतो की मुली बोलत नाहीत, मुलींची मतं आपल्याला कळत नाहीत, मुली अबोल असतात, पण तसं नाही. मुली बोलतात, मुली व्यवस्थित पद्धतीने त्यांची मांडणी करतात, त्यांचे विचार स्पष्ट असतात. त्यापैकीच 2 मुली आता माझ्यासोबत आहेत. तुझं नाव काय? श्वेता भामरे. तू आज या ठिकाणी जे भाषण केलेलं आहेस काय नेमकी तुझी मांडणी होती, काय भूमिका होती? भूमिका सर्वप्रथम ही होती की मराठा समाज जो काही आज या ठिकाणी एकत्र आलेला आहे पण अत्यंत संयमाने, शांततेने आणि सनदशीर मार्गाने त्यांनी हा मोर्चा या ठिकाणी यशस्वी करून दाखवला. आणि खरं तर हा मूक मोर्चा म्हणजे समाजापुढे ठेवलेला एक आदर्श आहे असं मला वाटतं. त्यामुळेच मी सर्वप्रथम इथल्या सर्वच लोकांचे आभार मानेन की त्यांनी एवढ्या शांततेने हा मोर्चा पुढे घेतला. यानंतर महत्वाच्या मागण्या अशा आहेत की आपण सर्वजण खरं तर राज्यघटनेला सर्वात श्रेष्ठ मानतो आणि समान नागरी हक्क कायद्यावर
त्यावर सुद्धा आपण विश्वास ठेवतो. तर मग समान नागरी हक्क कायदा असताना आणि सर्वांना गुन्ह्यासाठी सारखीच शिक्षा असताना आपण जातीपातींमध्ये ही तेढ का निर्माण करावी आणि कुण्या एका जातीसाठी वेगळ्या सोयी सुविधा किंवा त्यांच्यासाठी वेगळं संरक्षण, वेगळं आरक्षण किंबहुना गुन्ह्यांसाठी त्यांच्यासाठी वेगळ्या तरतुदी का असाव्यात, हा प्रश्न सर्वप्रथम या ठिकाणी मी उपस्थित केलेला आहे. त्यानंतर मराठा आरक्षणाबद्दलचा जो काही मुद्दा आहे तो सुद्धा वगळण्यासारखा नाही. कारण ज्या सामाजिक परिस्थितीमध्ये इतर जातींना आरक्षण दिलं गेलेलं होतं तीच सामाजिक परिस्थिती जर का आज मराठा समाजावर असेल तर मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सुद्धा विचार का केला जाऊ नये, हा सुद्धा आमच्या सर्वांचा प्रश्न आहे. यानंतर अॅट्रॉसिटी कायदा जो आहे हा अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे. खरं तर तो केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो, पण आज महाराष्ट्रात जरी मराठा समाज एकत्र आला असेल तरी सुद्धा इतर राज्यांमध्ये सुद्धा अनेक समाजांच्या मनामध्ये ही खतखत आहे. आणि ज्यावेळेस इतर राज्यांमधले हे सर्व समाज की ज्यांना आरक्षण मिळालेलं नाही हे एकत्र येतील त्यावेळेस नक्कीच केंद्र सरकारवर याचा एक दबदबा निर्माण होईल आणि या कायद्यामध्ये फेरबदल किंवा हा कायदा रद्दच केला जावा ही या ठिकाणी एक प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांच्या हमी भावाबद्दलची सुद्धा एक मुख्य मागणी या मोर्चातून या ठिकाणी पुढे आली. तुमच्या लक्षात आलं असेल की या श्वेतानं ज्या पद्धतीने भूमिका मांडलेली आहे की कशा पद्धतीने मुली विचार करता आहेत, त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, त्यांचा आवाज कुठेतरी मला वाटतं आपण जाणून घेतला पाहिजे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी हेच करतो आहे, माझा प्रयत्नच हा आहे की या मराठा समाजातल्या या सगळ्या तरुण तरुणींना नेमकं काय वाटतं, त्यांच्या मनातली खतखत काय आहे हे कुठे ना कुठे मला वाटतं जाणून घेण्याची गरज आहे. जसं श्वेता बोलली तशी आणखीन एक मुलगी या मंचावरनं आज बोललेली आहे, तिच्याशी पण आपल्याला बोलायचं आहे. तुझं नाव काय? माझं नाव रुचा पाटील. तू आज या ठिकाणी जी भूमिका मांडलेली आहे, भाषण जे केलेलं आहे, त्यातले तुझे मुद्दे कोणते होते? मी कोपर्डीची भूमिका म्हणून माझे मनोगत मांडले. त्यात मी अॅट्रॉसिटी, शेतकऱ्याचे प्रश्न मांडले. रक्ताचे पाणी आणि हाडाचा मणी करून शेतकरी अतोनात रात्रभर कष्ट करून घाम गाळतो. त्याचा मुलगा आता पदवीधर झालाय, पदव्यांची माळ त्याच्या गळ्यात आहे, पण केवळ मराठ्याच्या पोटी जन्माला आला म्हणून तो सरकार दरबारी भीक मागतोय, नोकरीसाठी, चाकरीसाठी, संरक्षणासाठी. त्याचा हाच आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आज लाखोंच्या जनसमुदायाने हेच सांगितले, उठ मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो. हे मराठी मनांचे, मराठी जनांचे राज्य आहे. शाहू फुले आंबेडकरांचे सुराज्य आहे, शिवबाचे स्वराज्य आहे. हे कायद्याचे राज्य लोकांच्या कल्याणासाठीच आहे, पण त्यातीलच एखादा कायदा आमच्या मुळावर उठत असेल, आम्हाला उद्ध्वस्त करत असेल तर त्यात बदल हा शासन व्यवस्थेला करावाच लागेल. कारण कायद्याचे राज्य सर्वांचे आहे, जगण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मी तुमच्याशी विवेकी मूल्य परिवर्तनाचा कृतीशील संवाद करू इच्छिते, कारण मतांच्या झोळीवर सत्तेची पोळी भाजणारे येतील आणि जातील. समाजकारणाच्या नावाखाली राजकारण करण्याचे दिवस आता संपलेत. या कोपर्डीच्या तुमच्या श्रद्धासाठी तुम्ही एकच निर्धार करा की तुमचा लढा हा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही, तो तुमच्या अस्तित्वाची निशाणी आहे. माता भगिनींना संरक्षण मिळालेच पाहिजे, समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, माता भगिनींना संरक्षण मिळालं पाहिजे. आणि अत्यंत एक चांगलं वाक्य बोलता बोलता ही मुलगी बोलून गेली की मतांच्या झोळीवरती तुम्ही स्वार्थाची पोळी भाजता आहात, असे नेते आम्हाला नकोत. आणि म्हणून जे प्रस्थापित नेते आहेत त्या प्रस्थापित नेत्यांना बाजूला सारून मराठा समाजातले, तळागाळातले सर्वसामान्य असे तरुण तरुणी जे आहेत ते प्रामुख्यानं स्वयंस्फूर्तीनं या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. मला काही छोट्या मुलांशी बोलायचं आहे. छोट्या मुलांशी बोलायचं ते अशासाठी की ते खूप चांगली वेशभूषा करून आणि ज्या शिवाजी महाराजांपासून आपण प्रेरणा घेतो, ज्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं त्या शिवाजी महाराजांपासून आपण प्रेरणा घेतो, त्यांची वेशभूषा केलेली छोटी मुलं आहेत. तुझं नाव काय? माझं नाव साईदना हितेश पगार. तू शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये आलेला आहे, नेमकी काय तुझी भावना आहे? या मोर्चामध्ये सहभागी झाला, का सहभागी झाला? मला असं वाटतं की मराठवाड्यांना आरक्षण मिळायलाच हवं व कोपरखेड्यातल्या कोपरखेड्यातल्या माणसांना शिक्षा मिळायला पाहिजे अशी छोटी मुलगी म्हणते. तुझ्याशी मला बोलायचं आहे. तुझं नाव काय? ओवी ठाकरे. तू या मोर्चामध्ये सहभागी झालाय, काय नेमकी तुझी भावना आहे? माझी तू का इथे आलेला आहे? तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी असं सगळं ऐकून तुम्हाला लक्षात आलं असेल की किती उत्स्फूर्तपणे ही सगळी मुलं या ठिकाणी सहभागी होता आहेत. आणि या सगळ्यांशी आपल्याला बोलायचं आहे. मला सायलीचे मला वाटतं पालक आपल्यासोबत आहेत, रिलेटिव्ह, नातेवाईक आहात.
तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झाला, काय तुमची भूमिका आहे? सर्वप्रथम साम टीव्हीचे धन्यवाद का त्यांनी आमचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आम्हाला संधी दिली. आणि सर्वप्रथम मी हे सांगतो का हा या मोर्चाला सुरुवात सकाळी 10 वाजता झाली तपोवनापासून सायली आणि हे अपंग असून सुद्धा तिथून एकदम शिस्तबद्ध पद्धतीने गोल क्लब पर्यंत आले. आणि पहिल्यांदा आमची मागणी अशी आहे की कोपर्डीतली जी घटना घडली आहे त्या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे. त्याच्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यानंतर समान नागरी कायदा झाला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जर हे समान नागरी कायदा झाला तर एवढा जनसागर रस्त्यावर कधीच येणार नाही. सरकारने याची नोंद घ्यावी आणि लोकांना रस्त्यावर उतरू देऊ नये. लोकांना रस्त्यावरती उतरण्याची वेळ सरकारने देऊ नये असं हे सगळे लोक म्हणतायत. या संपूर्ण मोर्चाचं नियोजन करणारे जे कार्यकर्ते होते मराठा समाजातले, गेले अनेक दिवस रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून हे सगळे तरुण जे आहेत, हे सगळी जी यंग मुलं आहेत, यंगिस्तान खऱ्या अर्थाने हा सगळा आहे, ही अक्षरशः राबतायत. यांचं सगळं नियोजन खूप कौतुकास्पद आहे. कसं तुम्ही नियोजन केलं? तुम्ही किती दिवसांपासून या सगळ्या मोर्चाच्या तयारीमध्ये काम करतात? आम्ही 10 दिवसापासून त्याच्या पलीकडे बैठका, गावागावी जाऊन बैठका, चौकात बैठका, त्याच्यानंतर ह्या नियोजनासाठी आम्ही 15 दिवस रात्रंदिवस झटतो आहोत. आम्हाला माहिती आहे आमचा समाज हा फार मोठ्या प्रमाणात आहे. नाशिकमध्ये 40 लाखापेक्षा जास्त समाज येईल, म्हणून आम्ही जागेजागी मूलभूत गरजेचे स्टॉल टाकले. पाण्याच्या स्टॉल असतील, सुलभ शौचालयाचे स्टॉल असतील, लोकांना गायडन्स करण्यासाठी स्वयंसेवक नेमलेले. आम्ही खूप कष्ट घेतलेले आहेत आणि ह्या सर्व कष्ट घेण्यामागे आमचा एकच ध्येय होता. आम्ही आज स्वयंसेवक यासाठी झालोय कारण हा आमचा मुख्य मोर्चा होता, म्हणून आम्ही स्वयंसेवक झालोय. आणि आमच्या ज्या मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, ज्या शासनाने याच्या पुढे त्याची दखल घेतली नाही, तर आम्ही स्वयंसेवक आज जे शांतपणे काम करत होतो ते उद्या आमच्या मेहनतला तलवारी काढू. आणि पूर्वी जसं घातपात ह्या ज्या गोष्टी घडत होत्या त्या गोष्टी शासन आम्हाला घडायला लावू नये अशी आमची इच्छा. ज्या पद्धतीने आम्ही आज कुठलाही गालबोट न लावता हा मोर्चा यशस्वी केलेला आहे, पण या मोर्चाची दखल शासनाने घेतली नाही तर यापुढे नक्कीच या महाराष्ट्राला गालबोट हा मराठा समाजाला, कारण त्याच्या आत्ताचा आक्रोश आहेत आणि हा त्याच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. आणि आम्ही कोणत्याही समाजाला विरोध करत नाही, आम्ही सर्व समाजाला बरोबर घेऊन चाललेलो आहोत, हेच मला या ठिकाणी सांगायचं. सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका हे सगळे कार्यकर्ते मांडतायत. खरं म्हणजे इथं माझ्या अवतीभोवती सगळा हा जो समुदाय आहे हा यांना खूप बोलायचं आहे, प्रचंड बोलायचं आहे, खूप मांडणी करायची आहे, पण माझ्याकडचा वेळ संपलेला आहे. या सगळ्यांशी मी बोलणार आहे, पण नंतर बोलणार आहे, कारण अजून असा हे सगळं जे आंदोलन आहे, हा सगळा जो मोर्चा आहे हा मोर्चा थांबणार नाही. हा जो काफिला आहे हा काफिला असाच चालणार आहे. जसं इंद्रजित भालेराव नावाचे आमचे ज्येष्ठ कवी त्यांच्या एका कवितेमध्ये म्हणतात की शिक पोरा शिक, लढायला शिक, कुणुब्याच्या पोरा आता लढायला शिक. ही जी मुलं आहेत ही मुलं आता लढायला शिकतायत. ते रडणार नाहीत, ते आता लढणार आहेत. याच आशेच्या नोटवरती आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो, या सगळ्यांचे आभार मानतो. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.